त्यांची पूजा वगैरे छान हो छान. अगं अजून किती सासूरपणाचं आव्हानशील. हे बघ आता सान्यांची सून आहेस तू. तुझा हा अगोचरपणा इथे नाही चालायचा. कालचा मार विसरलीस वाटतं. अगो काय झाले? काय झाले हिलाच विचारा. मध्यरात्री सान्यांची सून कुठे असायला हवी? घरात निजलेली. पण ही चेटकिणी सारखी बाहेरच्या दारातून आत आली. विचारा हिला कुठे होती? काय काय गो मध्यरात्री बाहेर जातेस? आज तुला अशी शिक्षा करते की आयुष्यभर लक्षात राहील. काठी घेऊन ये. अहो नाही आणि काय नाही. चल पहिल्यांदा आतमध्ये. खबरदार मुस्काटात मारीन. चल चल सासूबाई आहो. चल पहिल्यांदा. ऐका माझं. अगो काय केलेस हे सासूबाई? काकू वैद्यबुवांनी हे औषध बदलून दिले. मधातून सकाळचे आणि दुधातून रात्रीचे. काळजी करू नका काकू. या औषधाने तब्येत सुधारेल त्यांची. खरं तर ना त्या नर्मदेमुळे झालंय सगळं. पण शोध चालू आहे. सापडेल ती आणि तिला शिक्षाही मिळेल. आणि बापूही बरे होते. कशाला? त्यापेक्षा म्हातारा खपायचे एखादे औषध मिळते का बघ. काकू म्हणजे तुझीही सुटका होईल आणि माझीही सुटका होईल. काकू तुम्ही म्हणताय मी पुण्यात जाऊन नर्मदेशी लग्न करावे. पण माझ्याजवळ एक दमडीही नाहीये. आणि आम्ही दोघेही नेस्त्या वस्त्रणीशी आलो आहोत इकडे. विधवा पुनर्विवाह मंडळात जाईपर्यंतच्या खर्चाचे मी पाहतो. पुढे ते अर्थसहाय्य करतीलच. कारण विधवेशी पुनर्विवाह करणाऱ्यांना अशा अडचणींना सामोरे जावे लागते याची त्यांना कल्पना आहे. राहण्याची आणि नोकरीची व्यवस्था ते करतील. हळूहळू त्यांची रक्कम नेकीने फेडली म्हणजे झाले. त्या बाबतीत शंकाच नको. तुमची ही योजना ऐकून मला मोठा दिलासाच मिळाला आहे. मी आपल्या दोघांचा ऋणी आहे. नाही नाही अहो उलट हे पाऊल उचलून तुम्ही नवमतवादास मोठी मदतच करीत आहात. आणि एका विधवेच्या सुकलेल्या आयुष्याला संजीवनी देत आहात. मग ठरले तर फक्त जाताना काळजीपूर्वक जा. कुणाच्या हातात सापडू नका. मलाही उमाला घेऊन निघायचे होते पण ती मूर्खपणा करते. पण बघू मीही उमाला घेऊन येईन लवकरच. आता काय झाले? माझ्यामुळे परचुरे कुटुंबाला त्रास झाला. मी कृतज्ञ ठरलो. अजिबात नाही. उलट तू त्यांच्या जुनाट विचारांच्या जाचातून नर्मदेला मुक्त केलेस. हळूहळू पुढची पिढी या विरोधात बंड करेल. सदासारखी तरुण पिढी तयार होईल आणि हे चित्र बदलेल. आगरकर म्हणतात ते खरेच आहे. सामाजिक सुधारणा होतील तेव्हाच हा देश पुढे जाईल. आता काय उचापत करायची आहे मनात? एवढे सारे प्रकरण झाले पण अजून शिंगे मोडली नाहीत तुमच्या चिरंजीवाची. नारायणा नानूने आम्हाला सांगितलंय याला बहकण्यासाठी काहीतरी निमित्तच हवे असणार. काय करायचे रे याचे? कुठून याला पुण्यात धाडले असे झाले आम्हाला. पण तुम्ही मला ओरडताय का आजोबा? मी तर काहीच केलं नाहीये. काहीच केलं नाहीस? अरे आधी नवमतवादाचा खूळ डोक्यात घेऊन आलास. लग्न नको म्हणून तमाशा केला. त्यात त्या बाळकृष्णाला मदत केली. त्यामुळे या प्रभाकरची भीड चेपली आणि त्या नको ते धाडस केलं. प्रत्यक्ष नसेल पण अप्रत्यक्षपणे तूच जबाबदार आहेस यास. मला क्षमा करा आजोबा पण तुम्ही ह्या साऱ्याचा बादराने संबंध जोडतात माझ्याशी. मला या साऱ्याची कल्पना सुद्धा नव्हती. मात्र प्रभाकर दादाने जे केले त्याचे कौतुकच करावेसे वाटते मला.
आणि मला संधी मिळाली असती तर नर्मदा आत्यानं आणि प्रभाकर दादांना मदतच केली असती मी. हे खचित, कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी माझे मत नवमतवादाच्या बाजूनेच राहील नेहमीच. सदाशिव अयो, तू सांगितले नाही तर कळणार कसे आम्हाला? आणि महादेव गणपत सखू ते कुठे आहेत? तुमच्यात काही भांडणं झाली आहेत का? आई त्यांना घरी पाठवले, मला इकडे राहायचे. राहू दे ना, चालेल ना? अगो पण का? कालपर्यंत घरी येण्यासाठी हट्ट करत होतीस, आता मी तुला न्यायला आले तर हे काय? ते काही नाही, तू चल बघू आधी घरी. मला राहू दे ना इकडे, मी लवकर येईन घरी. आई राहू दे ना ग. अयो अगो, आमची काही हरकत नाही हो, तुझेच घर आहे, पण कारण कळायच हवे ना. आधी रडणं थांबव बरं. सांग काय झालं? ते हो ना आप्पा. काय? अहो ऐकलत का? काय झाले? तुमचा विचार बदलला का हो? मस्तक फिरवू नका माझे. मी काय सांगतोय ते नीट ऐका. पुण्याहून सुभान आलंय. काय? निलांबरीची तब्येत बरी आहे ना? नाही, त्यासाठीच आलाय तो. अगो बाई, तुमच्या बहिणीची तब्येत बिघडली, बाळणपण गुंतागुंतीचे आणि अडचणीचे होणार आहे. गंभीर आहे, तुम्हाला तातडीने जावं लागेल. तुम्हाला न्यायलाच आलाय सुभान. अहो म्हणून तर लग्नाला येऊ शकले नाहीत ते. अहो कसे व्हायचे आता? घाबरू नका, बारकू आणि बाबूला पाठवतोय तुमच्या सोबत. सुभान या घोडागाडी घेऊन आलाय. आत्ताच निघावं लागेल तुम्हाला. आता? हो, मी आत्ताच निघते, परंतु परंतु सदाला. तो विषय नकोय पुन्हा. तुम्ही निघा, मी तयारी करतो. जमलं तर 2-4 दिवसात मीही येईन. परंतु सदा जर तुम्ही एकदा. नाही याचा अर्थ नाही. नुकतंच काय रामायण घडलंय त्याच्यामुळे ध्यानात आहे ना तुमच्या. तुम्ही सांगता म्हणून नेहमी सूट देतो मी त्याला, आणि तिथेच चुकते माझे. यावेळेस दयामाया नाही. तुम्ही निघायची तयारी करा. मी काकूलाही सांगतो. नानू, माझं एक काम करशील? तुझे काम? बाबू, आपल्याला खोतवायला अजून वेळ आहे हो. माझं काम करशील का? बरे बोल, काय काम? खाजगी काम आहे. खाजगी? हो. अरे ती पटवर्धनांची सुशीला आहे ना, तिला जाऊन माझा निरोप देशील? तिला जाऊन सांग की मला आईसोबत अचानक पुण्याला जावं लागतंय आणि म्हणून मला तिचा निरोप नाही घेता येणार, पण मी पुण्याहून आल्याने लगेच येऊन तिला भेटेन. सांगशील? हा कसला निरोप? बाबू, तू तिच्या प्रेमात वगैरे पडलायस की काय? अरे पण तिचे लग्न झाले आहे. अरे तसे काही तुला ठाऊकच नाही. अरे तिच्या नवऱ्याने टाकले आहे ना तिला, आणि तसंही त्याने दुसरे लग्न केलेच आहे. काय हरकत आहे? पण तुझे प्रेम आहे तिच्यावर, पण तिचं काय? तिने तुला चांगलीच लगावली पाहिले आहे हो मी. अरे ही प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत होती अशी. हा, तुला नाही कळणार. हा, तू सांग तिला. हो सांगतो, पाठवा. म्हणजे निरोप देतो तुझा. हा, पण बाबू आपल्या घरी हे प्रकरण चालायचं नाही हो तुझे. हा, ते बघू रे आपण. तू फक्त तिला जाऊन सांग की मला पुण्याला जावं लागतंय आणि मी आले आले तिला लगेच भेटेन. हा सांग. हा चल 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 लवकर. आईची नीट काळजी घे हो. हो. हा. काय रे क्रांतिकारका,
तुला इथे आसरा दिला, शिपायापासून वाचविले, तो मिजाज वाढली तुझी. त्या नर्मदा आणि प्रभाकरला तुझीच फूस होती ना? नाही, तीळ मात्रही नाही. त्यांचे नाते स्वाभाविक सहवासाने फुलले होते, परंतु मूळ धरू पाहणारे रसरशीत रोप बापूंनी निर्दयीपणे उपटून फेकले. त्यास जवळ करून जीवदान देऊन दूरच्या अंगणात लावण्याचा प्रयत्न केला मी, हे मात्र खरे. तत्वज्ञान सांगू नकोस. तू का जात नाहीस उमाला घेऊन? अहो, सांगितले होते ना तुला, दरोडा घालून घेऊन जा, तर लोकांचं वाटेल की दरोड्यात तू तिला पळवले. सांगितले होते ना तुला. मग तो अजून इथे कसा? उमा घर सोडायला तयार नाहीये. जोगांनी आमच्या नात्याला मान्यता दिलीये. वर उदारपणे उमास सांगितले आहे की तुमचा संसार इथेच करा, माझे आशीर्वाद आहेत. अरे कर्मा. त्यामुळे उमा म्हणते आहे की आपण इथेच राहू. मला असे चोरासारखे जगायचे नाही. मी उमाला रोज सांगतो, पण तिच्या डोक्यातच शिरत नाही. आपण इथे सुरक्षित आहोत असे तिच्या मनाने घेतले. आता उमेची समजूत कशी घालायची ते तुझे तू पहा, पण मला तू या गावात नकोयस. लवकरात लवकर निघ तू इथून. पण 7 दिवसाची मुदत देतोय तुला. उमाला घेऊन किंवा तू एकटा इथून निघून जा. या गावात मला तू दिसता कामा नाहीस. आता त्या नर्मदेचा उद्धार केलास, ते आणखीन काय करशील? या गावात तुझ्या नवमतवादाची लागण नकोय लागायला. तेव्हा 7 दिवसात तू आपला गाशा गुंडा. अन्यथा मी काय करू शकतो हे नीट माहिती आहे तुला. फक्त 7 दिवस. तिला आणि प्रभाकराला जीवे मारणार होतात. ते कृत्य कुळाचा उद्धार करणारे होते का? विधवेने धर्म बुडवण्यापेक्षा मरण पत्करावे. शास्त्राचे लिहिले तसे वागता येत नसेल ना, तर तिला जगण्याचा काही एक अधिकार नाहीये का? तुझ्या नवऱ्याने पहिली गेल्यावर दुसरी आणि दुसरी गेल्यावर तुला तिसरेपणावर केली, ते चालले. आणि विधवेने मात्र एक नवरा गमावल्यानंतर दुसरे लग्न करू नये, हा कुठला न्याय? तिने मात्र अलवण नेसायचे, शिळे पाके खायचे, जमिनीवर दिजायचे, केशवपन करायचे. जे जे अनैसर्गिक आहे ते सगळे करायचे. फक्त दुसऱ्यासाठी राबायचे. सारी लपाडी आणि ढोंगीपणा. बरे झाले प्रभाकर आणि नर्मदेनी हिम्मत दाखवली. मी तर देवाकडे प्रार्थना करीन की साऱ्या तरुण विधवांना अशीच हिम्मत येवो. अहो, तुम्हीच जर असे बोललात तर झालेच कल्याण. सगळ्याच भ्रष्ट कारभार हे नाही हो खपवून घेणार. सावध व्हा आणि ओठ शिवा, नाहीतर जगणे मुश्किल करतील तुमचे. नवऱ्याच्या मनातले बोलून दाखवतेस की काय? माझ्याकडे नाहीये एवढी साधना. मनकवड्या, अंतर्यामी सगळ्या तुम्ही. काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या. आम्हाला नाही झेपायचे हे सारे. आम्ही आपली साधी माणसं. आम्हाला वर्तमानात जगायचंय. तुमचे बरे वर्तमान सोडून भूतकाळाच्या शिदोरीवर भविष्याचे मांडे बांधताय. आम्हाला आमचे संसार टिकवायचे आहेत. संसार टिकवण्याच्याच गोष्टी करतेय मी. विधवेचं जिणं काय आहे हे अनुभवलंय मी. आणि ते माझ्या पोटच्या पोरीच्या नशिबात येऊ नये म्हणून जीव तिळतिळ तुटत होता माझा. बरेच झाले नर्मदा प्रभाकर सोबत गेली. ज्या दिवशी ती दोघं नवरा बायकोच्या स्वरूपात माझ्या समोर येतील ना, तो सुदिन असेल माझ्यासाठी. वा, छान. मी तर म्हणेन त्या दोघांनी इकडे येऊच नाही. आले तर सोबत वावटळ घेऊन येतील आणि या घराला पाला पाचोळ्यासारखे उडवून लावतील.
काय रे नानू, जेवण घेऊन चाललायस ना सदाकडे? हो. मग ही कशाला हवी आहे बरोबर? मिरवायचंय तिथे? काही गरज नाहीये. नानू, तू एकटाच जा. अहो पण तुला जाता यायचे नाही यशोदे. बरे, मग मी तसे त्र्यंबक आजोबांना सांगून येते. काय? माझी तक्रार करणार आहेस तू? जा कर. तुला चोरडा बसेल. मुळी तुला शिस्त लावण्याचे अधिकार त्यांनीच दिलेत मला. आणि हे बघ, उठसूट मोठ्या माणसांसमोर असे जाऊ नये. बरे, मग हेही त्यांना सांगून येते, कारण त्यांच्याकडूनच जेवण घेऊन जायची परवानगी घेऊन आली ना मी. तू सांगणार आणि मी ऐकणार. माझ्या जवळ थापा मारलेला चालणार नाहीत यशोदे. नाही काकू, खरोखरच आजोबांनी परवानगी दिली आहे. मग काय करू? सांगू का आजोबांना? बरे बरे ठीक आहे, आज जा. पण नंतर तुला माझीच परवानगी घ्यावी लागेल हे लक्षात ठेव. तुझ्या सासू सारखी गोडाची नाहीये मी, तिखट जहाले मी. काकू, जरा खाली वाकाल? हो गो बाई, आता मारतेस की काय मला? नाही नाही, खाली तर वाका. मला गोडा इतकेच तिखटही खूप आवडते. काय अगोचर कार्टी आहे ही? अगोचर नव्हे, धीट आहे धीट. तुझे चुंबन घेतले तिने. आहे कोणाच्यात हिम्मत? सुलोचना गेलीये पुण्याला. वेळेवर पोचते की नाही कुणास ठाऊक. तसं बाळणपणाला अजून नीलांबरीला वेळ आहे. सुभाने म्हणत होता खूप खूप अशक्त झालीये म्हणे. 11वं बाळणपण आहे ना. आता काही महिनाभर येत नाहीत जाऊ बाई. मलाही तसंच वाटतंय. आता त्या नाही येत ना, तर यशोदेने मामांजींचा पदर धरलाय. ही अशी सूड दिली ना तर डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही ती. मला तर अजिबात पटलेलं नाहीये मामांजींनी तिला शेतावरच्या खोलीवर जायची परवानगी दिली ते. नाही तर काय, नानूला एकट्याला जायला काय झाले होते? अगो जेवण द्यायला तर जायचे. ही कशाला गेली बरोबर? गेली असेल सदाला धीर द्यायला. घाबरतो ना तो. आता कुकूला बाळ आहे का ते जाऊन कडेवर घ्यायला? मग शिक्षेला काय अर्थ आहे सांग? चटका लागला तरच शहाणपण येणार ना. आजी, आजी. अगं काय झाले? मला तुम्ही मोठी माणसे अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. याहूनचे आप्पा तर मुलीच आवडत नाही. हाका मारल्या तरी उठत नव्हते. मी एकटीच होते ना, मग घाबरले ना मी. एकटीच होते म्हणजे? नानू कुठे आहे? ते मला म्हणाले, तू लग्नानंतरही पूर्वी इतकीच धीट आहेस ना, याची परीक्षा घ्यायची आहे मला. तू एकटीच जा जेवण घेऊन आहोंकडे. आणि मग ते गेले कुठेतरी. मी एकटीच गेले शेतावरच्या घरी जेवण घेऊन. पण अहो, बेशुद्ध होते. शिक्षा म्हणून आपल्यापैकी तिथे कोणी गेले नसते तर अहो रात्रभर असेच बेशुद्ध पडून राहिले असते. काय झाले असते म्हणजे? का द्यायची अशी शिक्षा? का करतात मोठे
असे असे. आप्पा मी चुकलो. बोल. काय रे नानो, तुम्ही दोघ जण जेवण घेऊन निघालात आणि यशोदेला एकटीला पाठवून तू कुठे गेला होतास? हा, अरे मुख्य जबाबदारी तुझी होती जेवण पोहोचवण्याची. मग ती केवळ हाऊस म्हणून आली होती तुझ्या बरोबर. मग आपली जबाबदारी टाकून रात्रीच्या वेळेस कुठे उडणारच होतास? अरे ती यशोदा धीट आहे म्हणून काय रात्रीच्या वेळी वाऱ्यावर सोडायची तिला? अक्कल आहे का? दगडदोरडे भरलेत सगळे. कुठे उलटला होतास रात्रीच्या वेळी? का सोडलेस तिला एकटीला? काही झाले असते म्हणजे? अरे बोल ना, उचकड तोड नाही तर थोबाड फोडीत. बोल ना. अरे ती एवढीशी पोर प्रसंग अवधान राखून तिनं धावपळ केली म्हणून सदा वाचला, ना तर हातचा गेला असता. बायको असावी तर अशी. अर्थही माहित नसेल तिला, पण खऱ्या अर्थानं सहधर्मचारिणी ठरली. नारायणनं सदाशिवाला कोंडून ठेवलं म्हणून ही इथं राहिली सदासाठी, सुलोचनेसाठी. तिनं सुलोचनेला शब्द दिला की मी सदाची काळजी घेईन, आणि तिनं काळजी घेतली, धावपळ केली, मनातलं बोलली. तर काय चुकलं तिचं? हा, तुम्हा लोकांना अगोदरपणा वाटला असेल, पण काय चुकीचं बोलली ती? लहानांकडून शिकायला हवं सगळं. हो, आता तेवढंच शिल्लक राहिलंय. इतके दिवस तुम्ही शिकवत होतात, खूप बोललात. कलियुग आहे हेच खरे. घरातल्या कर्त्या पुरुषांना बायका शिकवायला लागल्या. खूप बोललात. आम्ही आहोत जिवंत अजून निर्णय घ्यायला. बोलतो आम्ही नारायणांशी. तुम्ही आत व्हा. अहो माझं आत. गणपत दादा, बापू आजोबांचा राग घालवायला काय करायचे रे? अगो सकू, तो कधीच जाणार नाही. बापू आजोबा कायम रागेच भरत असतात. खरं तर मलाही त्यांचा राग आलाय. मोठ्या आजीला आणि आपल्याला ते जा घरातून असे म्हणाले. त्यांना आपण अंधेरी कोशिंबीर खेळायला बोलूया का? मग ते खूप हसतील. हसले की राग जातो. मग ते आपल्याला घरातून जा असं म्हणणार नाही. सखू गप्प बस. म्हणजे आपण खरंच घरातून जायचे? कुठे जायचे? का बरे तुम्ही असे रडवेले झाले आहात? काय झाले? मला नाही हा चालायची तुमची अशी तोंड. मग बापू असे का करतायत? आपल्याला घरातून बाहेर का काढतायत? जोरात रागे भरत आहेत. मोठी आजीला सुद्धा ओरडले ते. मला वाटते आपलेच काहीतरी चुकत असेल. म्हणजे माझे. पण करायचे काय? त्यांना आनंदी कसे ठेवता येईल ह्याचा आपल्याला विचार करायला हवा. ही खूप मोठी जबाबदारी आहे. आता तर बाई 2-2 घरातल्या मोठ्या मुलांना सांभाळायचे आहे मला. काय रे गणपत, तू हसलास का? ताई मोठ्या माणसांना मोठी मुलं म्हणाली. मग काय म्हणणार? मोठी आहेत पण मुलेच आहेत अजून. आपल्यापेक्षा जास्त तर मोठी माणसंच रुसतात, भांडतात, रागावतात. आणि तुम्हाला माहितीये का, राग नावाचा जो राक्षस असतो ना, तो मोठ्या माणसांच्या डोक्यावरच बसलेला असतो.
आणि मग त्यांना कळतच नाही आपण काय करतोय ते. म्हणून तर मी आमच्या हंसा राग राक्षस खिडकीतून बाहेर फेकून दिला. कसा 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 सांग ना बोलते कसा. सांगते सांगते, गप्प बसा. मी काय केले माहितीये का? माझ्या बापूंचा डोक्यावर चिकटच ना. मला पाडलास? मला पाडतोस का? आता बघत. अगं काय चाललंय काय तुझे? काय मूर्खाचा बाजार चाललाय? काय करतेस? बाय 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 बाय. किती तू चिकट. कोण? तुमच्या डोक्यातला राग. तो त्रास देतो ना तुम्हाला. राग राक्षसाला खिडकी बाहेर फेकला. आता तुम्ही साना मुलगा झालात. आता मी तुमच्या डोक्याला चमकी करते, म्हणजे तुम्हाला आणखीन बरं वाटेल. होय तर. आता देवळात जाऊन देवासमोर गोड ठेवायला हवे. हो हो. आणि त्याचबरोबर त्याला साकडे घालू की सगळे सुखरूप होऊ दे. तर आणि हो, ही आनंदाची बातमी घेऊन परचुऱ्यांच्याकडे जायला हवे. अरे अरे काय झाले काय? सगळे का हसताय? अरे रघुनाथ काका आणि गोदा काकूला बाळ होणार आहे. होय, काका. काका म्हणजे तुला आता गोदा काकूचा सांभाळ करावा लागेल. मी सांभाळायचं गोदेश. मग आता तुला दिवस रात्र तिच्या दिमतीला राहावं लागणार आहे. अरे काका, अरे काका अरे उठ ना. मला तर मोठी माऊ झाली राघोबा राक्षसाला पेटताना. हो, पण आपण मोठ्यांबरोबर असे नाही वागायचे. मग तू नाही सगळ्या दादा बरोबर तसंच केलेस. हो, पण अहो आपल्यातलेच आहेत, लहान मुलातले नाही तर केवढे उंच आहेत. हो, पण ते लहानच आहेत अजून. बापू आजोबा खूप मोठे आहेत, त्यांच्या बरोबर असे नाही वागायचे. हो का? चुकलेस माझे. आता आपण बापू आजोबांची क्षमा मागूया. चल चल. अहो मला जिवे मारण्याचा घाट घातला होता कुळबुडव्यानी. हस्तनीतला निखारा निघाला तो प्रभाकर. आश्रित तो, तरी दुधा तुपात लोळवला त्यास. पण आमच्या घराचे लोणीच मटकावून गेला. आणि नर्मदा तर कुळाला असा बट्टा लावून गेली की 10 वेळा देहांत प्रायश्चित्त घेतले ना तरी डाग पुसला जायचा नाही. गावात तीच चर्चा आहे. अहो असायलाच हवी. मीच पसरवली ती. मी तर म्हणतो त्या दोघांस पकडून त्यांचे तोंड काळे करा, त्यांची धिंड काढा आणि नदीत फेकून द्या. अघोरी आहे ते विचार. मी तुमच्या या विचाराशी अजिबात सहमत नाही. हो, माणसं आहोत आपण. सारीच माणसं चुकत असतात. दुसऱ्याची धिंड काढण्याच्या गोष्टी करणाऱ्याने आधी स्वतःच्या पदरात डोकावून पाहावं. आपण कोणीच इथं धुतला तांदूळ नाहीये. प्रत्यक्ष कृतीत आणत नसले, पण मला सांगा, पाप कुणाच्या मनात नाहीये? पिंडीवरचा बेल उचलून सांगावं. मला टोमडे मारतात तुम्ही.
पटवर्धन काका तुम्ही नमस्कार करते. सौभाग्यवती भव, नमस्कार करते. सुखी भव. बोला तुम्ही. काय झाले बयो, तुम्ही उदास का आहात? बापू आजोबा, मोठी आजी आणि आम्हा सगळ्यांना घराबाहेर काढताय. काय पण का? बापू आजोबा खूप ओरडून बोलत होते. ते खूप रागावलेही होते. मोठी आजी बोलत होती, पण मला खूप रडू आले. वाईट वाटत होते. कळतच नव्हते काय करू. मला इतकेच दिसत होते की घर सोडून जायचंय. कल्पना सुद्धा सहन होत नाही मला. त्या अंगणापासून ते मागच्या परसदारापर्यंतच्या घराच्या प्रत्येक लाकडावर जीव आहे माझा. मरूनच जाईल. ही काय पद्धत झाली? सदा तुला हक्क आहे, जा जाऊन जाब विचार. ती काय पद्धत आहे नांदत्या घरातून माणसांना बाहेर काढायची? आणि ज्या माणसांमुळे घर नांदते त्यांनाच मला अत्यंत राग आलाय. मला पण बाळा दादा आता मला कळून चुकले आहे. यांच्याशी भांडून काहीच उपयोग नाही. अरे पण मग काय करायचंय? ते बापू इतके बेभान होतात रागाने की ते यांना घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. मला काय वाटते बयो, तुम्ही त्र्यंबक आजोबांशी बोललात तर? तुम्ही लाडके आहात. मला खात्री आहे ते तुमचं नक्की ऐकतील. आणि ते सध्या आनंदात सुद्धा आहेत. आनंदात? कशामुळे? अहो, रघुनाथ काकाला आणि गोदा काकूला बाळ होणार आहे. त्यासाठी मी आता गुळ खोबरे ठेवून आलो. खरेच? किती मौज. यशोदा यशोदा पण पटवर्धन, मला तुमचं नवलच वाटतं. काय झालं? नमस्कार करतो काका. सुखी भाऊ. आता काय मुलींचा धुमाकूळ घालून झाला, आता तुम्ही शिमगा करा. काय बोलताय बापू? तुमचा नारायण किती लढीवाळ आणि सरळ आहे. इतकी वर्ष बघतो ना मी. तुमच्या शब्दाबाहेर जायचा नाही तो. हो, कशाला कठोर होताय उगाच? तुम्ही थांबा बुवा. तुम्हाला सारे जगत चांगले दिसते. आम्ही फरक ओळखतो. हा, बोल रे नारायणा. बापू, मी असं म्हणत होतो की आपण आता राग बाजूला करावा. या वयात आई कुठे जाणार? आणि आम्ही सुद्धा हक्काचे घर सोडून कुठे वणवण करणार? हक्काचे? सांगितले ना, तुमच्या तीर्थरूपानी देशभक्तीसाठी केलेली कर्जे मी फेडली आहेत. तेव्हा हक्क बिक्क काही नाही बरे का? तुझ्या आईमुळे खूप नुकसान झालंय माझे, तरी वर नाक करून बोलत असते. बापू, वहिनी आणि नारायणास घराबाहेर काढताय तुम्ही? मती भ्रष्ट झाली का तुमची? हो, नर्मदा प्रकरणाने झाली नाही एवढी नाचक्की होईल तुमची गावात. क्षमा करा बापू. हो, या वयात तुम्ही वहिनींना घराबाहेर काढलं तर गणपती झोळाई देवी मंदिर समिती तुमच्याशी बोलणार नाही. हो, रुक्मिणी वहिनी जुन्या जाणत्या वडीलधारी आहेत या गावातल्या. नाही, हे असं चालणार नाही. आपल्या मुलीस नवऱ्याने टाकले, दुसरे लग्न केले, तिथे लक्ष द्या. मला उपदेश करू नका. माहिती आहे तुमची मते. आमच्या विरोधात जाऊन आमच्या विरुद्ध बोलायचा विडा उचललाय ना तुम्ही. जा घरी जाऊन सगळ्यात बसा. इतका राग आणि अहंकार बरा नाही बापू. एक दिवस गोत्यात आणेल तुम्हाला. मी सांगण्याचं काम केलं, बाकी तुमची मर्जी.
हे पटवर्धन बुवा बसलेत हे बघून इथे आलास काय? काय अहो अप्पा, काय 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 गप्प बसा तुम्ही. त्या कोलटकरांना काय माफ केलास तू? सारा, अरे कोण समजतोच कोण स्वतःला? अहो अप्पा, असं काही नाहीये. कोल्हटकर काकांनी 6 महिन्यांपूर्वी चुकून जास्तीचे पैसे दिले होते. मी तपासणी केली आहे, म्हणून यावेळेस त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत. काही सांगू नकोस मला तू. अरे ते कोलटकर पक्के डॅम्बिस आहेत. काहीतरी गोलमाल करून जुदा कुठला तरी हिशोब असा सांगतात की आपण फसतो. नेहमी असंच करतात ते. माझ्या बाबतीत तरी असंच केलं होतं. म्हणून तुला सांगितलं होतं जरा खबरदार राहा. पण तू कसला जरा उदास चेहरा दिसला की पागळलास तू. अरे खोती बुडेल अशाने. हो, ते कोल्हटकर आजोबा लबाडीच करतात. तुझ्या बापूंनाही खूप त्रास दिलाय ते कोल्हटकर आजोबांनी. ऐक, कळले? अहो पण कोल्हटकर काकांच्या डोळ्यात पाणी होते. अहो, ते लिंबाचे साल डोळ्यात पिळून डोळ्यातून पाणी काढतात. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. घ्या, आपल्या बायकोकडून अक्कल घ्या जरा. आत्ता जाऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करून आण. 2 घटकांची मुदत देतोय तुला. जर त्यांच्याकडून पैसे वसूल करून नाही आणलेस तर त्र्यंबक काकांसमोर उभा करेन तुला. मग बघ तुझं तू काय करायचं ते. तुम्ही पण आप्पांचीच बाजू घेतलीत. झाले, रुसली स्वारी. अहो, मी बाजू नाही घेतली. तुम्ही भूलू नये म्हणून कोल्हटकर आजोबा खरे कसे आहेत ते सांगितले. अहो, माझी मोठी आजी म्हणते आपल्याला चांगली माणसे आणि लबाड माणसे ओळखता आली पाहिजेत. जसे आपण स्वयंपाकात धान्य निवडून घेतो तसेच व्यवहारात माणसे निवडून घ्यावीत. पण कोल्हटकर काका लबाड असतील असे नाही वाटत मला. त्यांच्या डोळ्यात खरेच पाणी होते आणि आजूबाजूला कुठे लिंबू नव्हते. अहो, आता ते काय तुमच्या समोर पिळणार आहेत का डोळ्यात लिंबू? मग आता काय करायचंय? वसुली तर राहिलीच. मीच माझ्याकडचा 1 रुपया दिला कोल्हटकर काकांना मदत म्हणून.